नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष म्हणजेच काय तर DMER जी DMER ची भरती आलेली आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एकूण कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत, किती पदे आहेत, पगार किती असणार आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही किती असणार आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत ती बघा रुग्णालयामध्ये जी गट क मधील जे तांत्रिक आणि अतांत्रिक जी पदे असतात या सर्वांतील ही पदे सरळ सेवेच्या कोट्यामधून भरण्यात येणार आहेत। आता यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। ऑनलाईन जे अर्जाची लिंक ही www.md.edu.in या वेबसाईटवर गेला तरी सुद्धा भेटून जाईल। याची जी डायरेक्ट लिंक आहे ती सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। ही जी संपूर्ण PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला ऑनलाईन आपल्याला पद्धतीने अर्ज करायचा आहे तर बघा संकेतस्थळावर जी 19/6/2025 पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। कोणत्या तर या वेबसाईटवर जाऊन या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आता इथे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत तर 19/6/2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन पद्धत शेवटची म्हणजे अंतिम दिनांक काय असणार आहे तर 19 जून 2025 ला सुरू झालेला आहे आणि 19 जुलै 2025 ही अंतिम तारीख असणार आहे। या तारखेमध्ये 11:55 पर्यंत तुम्ही येथे अप्लाय करू शकता। बाकी इथे त्याची माहिती दिलेली आहे, हेल्पलाईन नंबर वगैरे। आता आपण यामध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत, किती पदे असणार आहेत आणि त्याला पगार किती भेटणार आहेत सर्व पदे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत। तर पहिला पद आहे ग्रंथपाल याची 5 पदे भरण्यात येणार आहेत। S14 नुसार पेमेंट असणार आहे। पुढचं पद आहे आहार तज्ञ बघा एकूण 18 पदे असणार आहेत। S14 ने पेमेंट असणार आहे। तिसरं पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय मधील बघा 135 पदे इथे भरण्यात येणार आहेत। त्यांना सुद्धा S14 नुसार पेमेंट भेटणार आहे। पुढचं आहे भौतिकोपचार तज्ञ यामध्ये बघा 17 पदे भरण्यात येणार आहेत। याला सुद्धा S14 पगार असणार आहे। या पुढील 5 आहे ते प्रयोगशाला तंत्रज्ञ बघा 181 पदे इथे भरली जाणार आहेत। S13 नुसार इथे पेमेंट भेटणार आहे। या पुढील पद आहे ECG तंत्रज्ञ याची सुद्धा 84 पदे भरण्यात येणार आहेत। याला सुद्धा S13 नुसार पेमेंट भेटणार आहे। पुढे या पुढील पद आहे 7वं पद ते बघा किरण तंत्रज्ञ यासाठी सुद्धा एकूण 94 पदे असणार आहेत। याला सुद्धा S13 यानुसार पेमेंट असणार आहे। या पुढील पद आहे ते म्हणजे सहाय्यक ग्रंथपाल यासाठी 17 पदे असणार आहेत। 17 पदे भरली जाणार आहेत। यांना S10 नुसार पेमेंट भेटणार आहे। म्हणजेच काय 29,200 बेसिक असणार आहे ते 92,300 पर्यंत। बाकी यानुसार तुमचं पुढे पेमेंट हे येणार आहे। औषध निर्माता म्हणजेच काय जर फार्मासिस्ट याची बघा 207 पदे खूप सारी पदे आहेत म्हणजे 207 पदे इथे भरली जाणार आहेत। यांना सुद्धा S10 एवढं पेमेंट असणार आहे। पुढील म्हणजे बघा दंत तंत्रज्ञ याची 9 पदे असणार आहेत। यांना सुद्धा S10 ने पेमेंट भेटणार आहे। या पुढील पदे आहेत ते म्हणजे बघा प्रयोगशाळा सहाय्यक याची 170 पदे इथे भरण्यात येणार आहेत। S7 नुसार पेमेंट भेटणार आहे। या पुढील पद आहे क्षकिरण सहाय्यक 35 पदे S7 नुसार त्यांना सुद्धा पगार असणार आहे। ग्रंथपाल सहाय्यक याची 13 पदे S6 नुसार पेमेंट भेटेल आणि प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर याची एकूण 36 पदे येथे भरण्यात येणार आहेत। यांना सुद्धा S6 नुसार पेमेंट भेटणार आहे म्हणजे 19,900 बेसिक असणार आहे। आणि शेवटचं पद आहे ते म्हणजे वाहन चालक म्हणजेच काय तर ड्रायव्हर याची सुद्धा एकूण 37 पदे इथे भरण्यात येणार आहेत। यासाठी S6 हे पेमेंट मान असणार आहे म्हणजे एकूण बघा एकूण किती तर 1058 पदे इथे भरली जाणार आहेत। आता यामध्ये आपण डिटेल मध्ये बाकी जे उरलेले पुढचे पदे आहेत ते बघा उच्च श्रेणी लघुलेखक ची बघा 12 पदे म्हणजेच
अतांत्रिक जी पद आहेत, जी मुंबई बाहेरील पदे भरली जाणार आहेत, ही बाकीची वरची जी आपण पदं बघितली ती सर्व जी मुंबईमध्ये असणार आहेत आणि ही जी पदं आहेत उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक हे जी मुंबई बाहेरील पदे असणार आहेत, म्हणजे यांची पोस्टिंग ही मुंबईच्या बाहेर होणार आहे. त्याची उच्च श्रेणी लघुलेखक 12 पदे S16 नुसार पेमेंट भेटायला बघा 44,900 एवढं बेसिक असणार आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखक याची 37 पदे भरण्यात येणार आहेत. म्हणजेच काय तर S15 यानुसार येथे पेमेंट असणार आहे 41,800 एवढे बेसिक असणार आहे. मग ही 49 पदे पकडून 1,107 एवढी पदे इथे भरण्यात येणार आहेत. आता बाकी शैक्षणिक अर्हता बघूया आपण प्रत्येक पोस्टनुसार इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. आता प्रयोगशाळा सहाय्यक त्यासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी तर तुम्ही केला असेल तर इथे अप्लाय करू शकता किंवा याला और सुद्धा आहे बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी जर तुमचा असेल तरी सुद्धा तुम्ही प्रयोगशाला सहाय्यक इथे अप्लाय करू शकता. पुढचा आहे हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल जे रजिस्ट्रेशन असतं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल यांचं तुमच्याकडे रजिस्टर असणं आवश्यक आहे. तिसरं आहे प्रेफरन्स शॅल बी गिवन कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स इन लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून तुमचा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 1 वर्ष इथे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. या पुढील पद आहे ते म्हणजे प्रयोगशाला तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन यासाठी सुद्धा बघा सेम क्वालिफिकेशन असणार आहे. हे जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे प्रयोगशाला तंत्रज्ञ इथे अप्लाय करू शकता. या पुढचं पद आहे ते म्हणजेच ग्रंथपाल यासाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. जर प्रिफरेबल बाय MSc विथ बायोलॉजी और झिओलॉजी जर तुमच्याकडे MSc विथ बायोलॉजी किंवा झिओलॉजीमध्ये MSc असेल तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स दिला जाईल. थर्ड आहे इन ॲडिशन प्रोसेस डिग्री इन लॅबोरेटरी सायन्स फ्रॉम टी युनिव्हर्सिटीमधून तुमचा लायब्ररी सायन्स ही डिग्री असणं आवश्यक आहे. या पुढचा ग्रंथालय सहाय्यक तुम्ही बघा कमीत कमी इथे मिनिमम SSC एक्झाम ऑफ महाराष्ट्र हायर सेकंडरी एग्जामिनेशन बोर्ड ऑफ पुणे और इक्विवेलेंट एग्जामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट प्लस अ सर्टिफाइड कोर्स ऑफ विथ 6 month ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स विथ अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून म्हणजेच काय बघा कमीत कमी तुमचा SSC असणं आवश्यक आहे किंवा हायर सेकंड म्हणजे 10वी-12वी असेल आणि सोबतच तुमचा 6 महिन्याचा जे लायब्ररी सायन्सचा कोर्स असतो तो सुद्धा तुमचं तिथे असणं आवश्यक आहे. तर तुम्ही ग्रंथपाल सहाय्यक या पदाला अप्लाय करू शकता. या पुढील सहाय्यक ग्रंथपाल सेम आहे बघा कोणत्याही शाखेतून डिग्री असणं आवश्यक आहे. प्रोसेस ऑफ इन आर्ट्स सायन्स और कॉमर्स मधून सिटीमधून बघा जर तुमची डिग्री असेल मी ग्रॅज्युएट असाल तरी सुद्धा अप्लाय करू शकता किंवा जर बघा BSc इन बायोलॉजी और झुओलॉजी म्हणजे जर तुम्ही BSc केली असेल तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स दिला जाईल. सोबतच तुम्हाला बघा जे सर्टिफिकेट ऑफ 6 month म्हणजे 6 महिन्याचा जे लायब्ररी सायन्सचा कोर्स असतो तो कोर्स तुमचा असणं आवश्यक आहे. ECG तंत्रज्ञ ठीक आहे. त्यासाठी बघा BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ऑफ और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी जर तुम्ही केला असेल तर तुम्ही ECG तंत्रज्ञ म्हणून अप्लाय करू शकता किंवा तुम्ही BSc ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी जर असेल तरी सुद्धा इथे तुम्ही अप्लाय करू शकता. सोबतच त्याच्यासाठी बघा तुमचं रजिस्ट्रेशन जे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल असतात इथे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. सोबतच प्रोव्हाइड मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज सिलेक्ट म्हणजे ECG टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटलमध्ये तुमचं कमीत कमी 1 वर्षाचं बघा ECG टेक्निशियन म्हणून तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बाकी इथे टीप दिलेली आहे तुमच्याकडे जर डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजीमध्ये बघा असेल सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी तर सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पुढचं आहे ते म्हणजे बघा आहारतज्ञ म्हणजेच डायटिशियन यासाठी बघा BSc डिग्री फ्रॉम म्हणजे बघा तुम्ही BSc बेसिक सायन्स जे असतं
प्लेन बीएससी जरी असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सोबतच तुम्हाला बघा डिग्री इक्विव्हॅलेंट टू बी विल बी नॉट कन्सिडर, म्हणजे बीएससी सोबत दुसरा ज्या असतात त्या कन्सिडर होणार नाहीत जर तुमचं बीएससी मधून तुम्ही इथे शिक्षण केलं असेल, ग्रॅज्युएट असाल तर आहार तज्ञ म्हणून इथे अप्लाय करू शकता. या पुढील पोस्ट आहे ते म्हणजे बघा औषध निर्माता म्हणजेच काय तर फार्मासिस्ट. त्यासाठी तुम्हाला पासिंग एचएससी म्हणजेच और एनी इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन म्हणजे 12वी सायन्स म्हणून तुम्ही पास असणं आवश्यक आहे. सोबत एखादी किंवा डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सोबत काय तर डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी म्हणजेच बी फार्म झालेला असणं आवश्यक आहे. आणि रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ऍक्ट 1948 त्यामध्ये अंडर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असणं आवश्यक आहे. तर तुम्ही फार्मासिस्ट म्हणजेच काय तर औषध निर्माता यासाठी अप्लाय करू शकता. या पुढील हे आहे ते म्हणजे प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार. यासाठी मग तुमचं एसएससी म्हणजे 10वी पास असणं आवश्यक आहे किंवा 12वी पास असणं आवश्यक. सोबतच तुमचं 6 महिन्यात जे लायब्ररी सायन्स त्याचा कोर्स असतो ते कोर्स तुमचं जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतात, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट त्यामधून झालेलं असणं आवश्यक आहे. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. या पुढील पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय म्हणजे मेडिकल डिपार्टमेंट मधला फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क म्हणजे MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम अन ओपन और डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. म्हणजे बघा तुमच्या पोस्ट फुल टाइम वाला जे सोशल वर्क म्हणजे MSW हे कोर्स असतात जे ग्रॅज्युएट नंतर करण्यात येतात. MSW तुमच्या फुल टाइम मध्ये झाला असेल तर तुम्ही समाजसेवा अधीक्षक म्हणजे काय सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट वैद्यकीय मध्ये अप्लाय करू शकता. या पुढील 11वा पोस्ट आहे म्हणजे बघा क्षकिरण तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियन. यासाठी बघा प्रोसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BC इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी मध्ये जर तुम्ही असेल तुमचं बघा तर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी तर तुम्ही किती केला असेल तर अप्लाय करू शकता. सोबतच बघा BSc विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता प्रिफरन्स बघा इथे 1 year मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज एक्सरे टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मध्ये तुमचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. सोबतच महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट नुसार तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे. त्या पुढची पोस्ट बघा एक्सरे असिस्टंट क्षकिरण सहाय्यक. यामध्ये डिग्री ऑफ बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही एक्सरे असिस्टंट या पदासाठी अप्लाय करू शकता. बाकी बघा सेम जी पात्रता आहे जी आपण आताच वरच्या पोस्टला बघितलेली एक्सरे टेक्निशियन आणि एक्सरे असिस्टंट सेम टू सेम एज्युकेशन क्रायटेरिया इथे दिलेला आहे. पुढचा भौतिक उपचार तज्ञ फिजिओथेरपिस्ट. यासाठी पास इन हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झाम विथ सायन्स सब्जेक्ट म्हणजे सायन्स मधून तुम्हाला HSC 12वी कंप्लीट असणं आवश्यक आहे. सोबतच मी हॅव पासेड बॅचलर ऑफ फिजिओथेरपी इन फिजिओथेरपीचे जे डिग्री आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट काउन्सिल और ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपिस्ट ऍक्ट 2002 अंडर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे. या पुढील ते आहे दंततंत्र म्हणजे डेंटल टेक्निशियन म्हणजे तुम्ही 12वी मधून तुमची 12वी असणं आवश्यक आहे. सोबतच 12th नंतर जे हॅव डेंटल मेकॅनिकल कोर्स बाय DCI कडून जो डेंटल मेकॅनिकल कोर्स असतं ते झालेलं असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन जे महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल त्याच्या अंडर डेंटिस्ट ऍक्ट 1948 च्या अंडर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे. वाहन चालक यासाठी बघा जो क्रायटेरिया आहे त्यासाठी बघा शुड बी नॉट मोर दॅन 38 इयर्स एज म्हणजे तुम्ही 38 वर्षाच्या पेक्षा कमी पाहिजे.
सोबतच बाकी तुमच्याकडे जे हेवी ड्रायव्हिंग लायसन असतं त्याचं मोटर व्हेकल, मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल, हेवी पॅसेंजर जे लायसन असतं ते असणं आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सेकंडरी स्कूल SSC म्हणजेच काय तर 10वी पास असणं आवश्यक आहे. सोबतच तुमच्याकडे नॉट लेस दॅन 3 year एक्सपिरियन्स इन ड्रायव्हिंग लाईट मोटर व्हेकल और मीडियम पॅसेंजर मोटर म्हणजे तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. बाकी इथले स्क्रीन रेकॉर्ड असणं आवश्यक आहे. तुमच्या गाडीत ठोकल्यावर तुमच्याकडे कोणती केस नसणार, तुमच्या नावावर कोणती केस नसेल हवे. सोबतच शॅल बी नॉट ऍक्सिडेंट अगेन्स्ट द ड्रायव्हर म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून कोणतेही ऍक्सिडेंट केलेलं असणं आवश्यक आहे. सोबतच तुम्ही प्रॉपर मराठी हिंदी लँग्वेज तुम्हाला बोलता आली पाहिजे. यापुढील उच्च श्रेणी लघुलेखक SSC म्हणजे काय तर 10वी पास असणं आवश्यक आहे. सोबतच शॉर्ट हँड स्पीड 120 वर्ड पर मिनिट रिक्वायर्ड आणि इंग्लिश टायपिंग आहे ती 40 वर्ड आणि मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजेच 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. तर निम्न श्रेणी लघुलेखक सेम 10वी पास यासाठी जे शॉर्ट हँड स्पीड आहे ती 100 वर्ड प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. इंग्लिश टायपिंग 40 शब्द पर मिनिट आणि मराठी टायपिंग ही 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. आता वयोमर्यादा सेम आहे. जे ओपन आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38, मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 18 पेक्षा कमी म्हणजे 18 ते 43 वर्ष. पुढील जे पदवी जे अंशकालीन उमेदवार असतात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 55 वर्ष आणि जे स्वातंत्र्य सैनिक जे पाळले आहेत त्यांच्यासाठी जे महाराष्ट्र शासन प्रशासन निर्णय क्रमांक आहे याच्या माहितीनुसार वयोमर्यादा असणार आहे. बाकी प्रत्येक खेळाडू उमेदवारासाठी 43 वर्षापर्यंत, बाकी कर्मचारी असतात त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत, दिव्यांग आहेत उमेदवार त्यांच्यासाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी जास्तीत जास्त 45 वर्ष, माजी सैनिक त्यांच्यासाठी जे तुम्ही सेवा केलेला आहे त्या सेवेचा काल आणि अधिक 3 वर्ष त्यांसाठी आणि जास्तीत जास्त 45 वर्ष इथपर्यंत अप्लाय करू शकता. सोबतच अनाथ जी मुले असतात त्यांच्यासाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत इथे अप्लाय करू शकतो. आता ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप असणार आहे जे MCQ टाईप मध्ये असणार आहेत. त्याची म्हणजे जे टोटल जे शब्द असणार आहेत 120 प्रश्न असणार आहेत. त्याच्या प्रत्येक विभागानुसार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान यानुसार जे बहुपर्यायी म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत ते 200 मार्कांसाठी असणार आहेत. यासाठी एकूण काल बघा 1 तास म्हणजे 1.5 तास म्हणजे काय तर एकूण 90 मिनिटे इथे भेटणार आहेत. संपूर्ण PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन डिटेलमध्ये संपूर्ण जी PDF आहे ती तुम्ही पाहू शकता. आणि बघा परीक्षेचे शुल्क आहे ते खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये इथे फीज असणार आहे. फीज नॉन रिफंडेबल म्हणजे ना परतावा इथे असणार आहे. कोणतीही फीज तुमचं सिलेक्शन झालं तरी सुद्धा रिफंड नसणार आहे. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. सोबतच जर तुम्हाला या भरतीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका.